नमस्कार, ध्रुव यसमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण दारिद्र्य आणि बेरोजगारी या प्रकरणामधील भाग 4 अभ्यासतोय. आजच्या अभ्यासामध्ये आपण नियोजन आयोगाने नेमलेल्या समित्यांवरती चर्चा करणार आहोत. दारिद्र्य रेषा ही संकल्पना आपल्या देशामध्ये जी रुजू झाली आणि त्या पद्धतीनं पुढच्या कालावधीमध्ये आपल्या देशामध्ये हे दारिद्र्य दूर करण्यासाठी कार्यवाही झाली. दारिद्र्य कसं दूर करावं यासाठी वेगवेगळ्या समित्या आपल्या देशामध्ये नेमण्यात आल्या आणि त्या समित्यांनी ज्या काही शिफारशी केल्या त्या शिफारशींना अनुसरून पुढे सरकारनं कार्यवाहीला सुरुवात केलेली आपल्या देशामध्ये आपल्याला दिसतं. मग आपल्या देशामध्ये अशा प्रकारे नियोजन आयोगाने ज्या समित्या नेमल्या त्याला काही पार्श्वभूमी होती का? दारिद्र्य रेषा या संकल्पनेचा सर्वात प्रथम आपल्या देशामध्ये कधी केला गेला? कोणी असं सुचवलं की एवढ्या एवढ्या कॅलरीज दिल्या पाहिजेत, एवढ्या एवढ्या प्रथिनांची आवश्यकता आहे आणि शिक्षण आणि आरोग्य त्याच्यामध्ये समावेश केला पाहिजे? मग पूर्वी शिक्षण आणि आरोग्याचा समावेश होत होता का फक्त अन्न या घटकाचा समावेश होत होता? या सगळ्या गोष्टींचा विचार आज आपल्याला करायचा आहे. त्याची पार्श्वभूमी समजावून घ्यायची आणि पुढच्या लेक्चर्समधून आपण डायरेक्ट त्या समित्यांचा अभ्यास करणार आहोत. पण त्या समित्यांना अगोदर या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही विचार करा की आपल्या देशामध्ये आपण म्हणतो दारिद्र्य हे प्रकरण अभ्यासतो, दारिद्र्य रेषेवरती अभ्यास करतो, दारिद्र्य रेषेची संकल्पना समजावून घेण्याचा प्रयत्न करतो. पण दारिद्र्य रेषा या संकल्पनेची सर्वात प्रथम चर्चा आपल्या देशामध्ये कोणत्या सभेमध्ये, परिषदेमध्ये झाली होती का? कोणी सुचवलं होतं का की दारिद्र्य रेषा कशा प्रकारे असली पाहिजे, ही संकल्पना कशी असली पाहिजे, असं कोणी सुचवलं होतं का? हो, सुचवलं होतं. 1957ची गोष्ट आहे. पहा, 1957 आपल्या देशामध्ये एक परिषद भरलेली होती. त्या परिषदेचं नाव होतं भारतीय श्रम परिषद. भारतीय श्रम परिषद एक परिषद भरली होती आपल्या देशामध्ये. त्या परिषदेचं नाव होतं भारतीय श्रम परिषद. श्रम या ठिकाणी इंडियन लेबर कॉन्फरन्स असंही याला म्हटलं जातं. आपण पाहूयात ILC, भारतीय श्रम परिषद, यालाच ILO, इंडियन लेबर, ILC, इंडियन लेबर कॉन्फरन्स असं म्हटलं जातं. आपल्या देशामध्ये 1957मध्ये भरली होती आणि या परिषदेमध्ये दारिद्र्य रेषा या संकल्पनेवरती पहिली चर्चा झाली आपल्या देशामध्ये. आपण म्हणूयात दारिद्र्य रेषा. दारिद्र्य रेषा तुम्हाला जर विचारलं की दारिद्र्य रेषा संकल्पनेवरती आपल्या देशामध्ये सर्वात प्रथम कोणत्या परिषदेमध्ये चर्चा झाली, तर भारतीय श्रम परिषदेमध्ये चर्चा झालेली होती. मग याच्यावरती पुढं 1958मध्ये पोषण सल्लागार समितीची स्थापना करण्यात आलेली होती. पुढची स्टेप पहा. आपण म्हटलं की 1957मध्ये दारिद्र्य रेषा या संकल्पनेचा विचार केला गेला भारतीय श्रम परिषदेमध्ये, इंडियन लेबर कॉन्फरन्समध्ये. पुढच्या वर्षीच म्हणजे 1957 नंतर 1958चा विचार करा. 1958मध्ये एका महत्त्वाच्या समितीची स्थापना झाली आणि त्या समितीने सांगितलं की एका प्रौढ व्यक्तीला प्रतिदिन सरासरी किती कॅलरी ऊर्जा आणि किती ग्रॅम प्रथिनांची आवश्यकता आहे. कोणत्या समितीने सांगितलं, तर पोषण सल्लागार समिती. आणि त्या पोषण सल्लागार समितीची स्थापना कधी झाली, 1958मध्ये. पोषण सल्लागार समिती या समितीची स्थापना झाली 1958मध्ये. पहा, पोषण सल्लागार समितीची स्थापना आपण उल्लेख केल्याप्रमाणे या समितीने सांगितलं की एका प्रौढ व्यक्तीला किती कॅलरी ऊर्जा आणि किती ग्रॅम प्रथिनांची आवश्यकता आहे प्रतिदिन सरासरी. पहिल्यांदा लक्षात आलं, पोषण सल्लागार समिती. मग आपण या ठिकाणी पाहूयात काय सांगितलं. हे पहा, एका प्रौढ व्यक्तीला, आपण म्हणूयात ही एक प्रौढ व्यक्ती आहे, या एका प्रौढ व्यक्तीला काय पाहिजे, प्रतिदिन सरासरी काय मिळालं पाहिजे, प्रतिदिन सरासरी काय प्राप्त झालं पाहिजे, हे सांगणारी पोषण सल्लागार समिती.
एका प्रौढ व्यक्तीला प्रतिदिन किती कॅलरी ऊर्जा ते लक्षात ठेवा. 2300 कॅलरी ऊर्जा आणि किती ग्रॅम प्रथिने? 62 ग्रॅम प्रथिने. 62 ग्रॅम प्रथिने यांची आवश्यकता असते ही सांगणारी समिती म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येतं पोषण सल्लागार समिती 1958 मध्ये नेमलेली होती. लक्षात आलं सुरुवातीची पार्श्वभूमी. मग आता तुमच्या लक्षामध्ये आलेलं असेल की दारिद्र्य रेषा या संकल्पनेवर सर्वात प्रथम चर्चा कोणत्या परिषदेमध्ये झालेली होती? भारतीय श्रम परिषद, इंडियन लेबर कॉन्फरन्स, ILC आपण म्हणतो. मग त्यालाच अनुसरून त्याच्यावरती कार्यवाही म्हणून 1958 मध्ये पोषण सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने स्पष्टपणे सांगितलं की एका प्रौढ व्यक्तीला किती कॅलरी ऊर्जा प्रतिदिन सरासरी, किती कॅलरी ऊर्जा आणि किती ग्रॅम प्रथिनांची आवश्यकता असते. पोषण सल्लागार समिती सांगते की एका प्रौढ व्यक्तीला प्रतिदिन सरासरी 2300 कॅलरी ऊर्जा आणि 62 ग्रॅम प्रथिनांची आवश्यकता असते. असं 1958 मध्ये या पोषण सल्लागार समितीने सांगितलं. ठीक आहे, ह्याच्या पुढची स्टेप आली पुन्हा 1962 मध्ये. 1962 मध्ये काय झालं पहा, एका कार्यकारी गटाची स्थापना करण्यात आली. कार्यकारी गटाची नेमणूक आपण असं म्हणू. कार्यकारी गटाची नेमणूक कधी झाली? कार्यकारी गटाची नेमणूक पहा. पुढची स्टेप त्याच्या 1958 नंतर कार्यकारी गट नेमण्यात आला 1962 मध्ये. 1962 मध्ये आता कार्यकारी गट नेमण्याचा उद्देश काय होता असंच आपल्याला विचारलं. आपल्या देशामध्ये किमान राहणीमानाची पातळी ठरवायची होती. कोणी ठरवायची होती ते आपण ठरवू म्हणूयात. कार्यकारी गट का नेमण्यात आला? कधी झाली? 1962 मध्ये. का नेमण्यात आला? किमान राहणीमानाची पातळी ठरवणं. किमान उद्देश काय होता? किमान राहणीमानाची पातळी म्हणजे आपल्याला पोषण सल्लागार समितीनं काय सांगितलेलं होतं? 2300 कॅलरी ऊर्जा आणि 62 ग्रॅम प्रथिनांची आवश्यकता प्रतिदिन सरासरी एका प्रौढ व्यक्तीला पाहिजे. म्हणजे किमान राहणीमानाची पातळी काय पाहिजे हे सांगायचं होतं. मग हे किमान राहणीमानाची पातळी कोण ठरवणार होतं? नियोजन आयोग. नियोजन आयोगानं किमान राहणीमानाची पातळी ठरवायची होती. 1962 मध्ये कार्यकारी गटाची नेमणूक करण्यात आली. उद्देश नियोजन आयोगानं किमान राहणीमानाची पातळी ठरवून देणं हा उद्देश होता. आता पहा कार्यकारी गटानं काय केलं. कार्यकारी गटानं वेगवेगळे अहवाल आणि पोषण सल्लागार समितीचा जो अहवाल होता तो समोर ठेवला. कार्यकारी गटानं या ठिकाणी आपण काय म्हटलं की किमान राहणीमानाची पातळी एका व्यक्तीची ठरवायची आहे. या व्यक्तीची किमान राहणीमानाची पातळी ठरवायची. मग त्यांनी विचार केला की पोषण सल्लागार समितीनं काय सांगितलं होतं? 2300 कॅलरी ऊर्जा पाहिजे, 62 ग्रॅम प्रथिनं पाहिजे. शिवाय याचबरोबर या कार्यकारी गटानं वेगवेगळे अहवाल समोर ठेवले. मग कार्यकारी गटानं ग्रामीण आणि शहरी भागासाठी एक दारिद्र्य रेषा सुचवली. म्हणजे काय? किमान राहणीमानाची पातळी किती असली पाहिजे हे सुचवलेलं होतं ग्रामीण आणि शहरी भागासाठी. आपण पाहूयात कार्यकारी गट यांनी काय सुचवलं, काय केलं पहा. अगोदर पोषण सल्लागार समिती आणि वेगवेगळे अहवाल समोर ठेवले आणि एक निर्णय घेतला. निर्णय असा घेतला की बाबा एका व्यक्तीची किमान राहणीमानाची पातळी काय असली पाहिजे. मग ही किमान राहणीमानाची पातळी ठरवायची आहे तर 2 भागांसाठी वेगवेगळी ठरवावी लागेल. ग्रामीण भागासाठी वेगळी ठरवावी लागेल, शहरी भागासाठी वेगळी ठरवावी लागेल. आपण जे म्हणतो ग्रामीण भागातलं दारिद्र्य एवढं आढळून आलं, शहरी भागातलं दारिद्र्य एवढं आढळून आलं. ग्रामीण भागासाठी किमान प्रतिमाह उपभोग खर्चाची पातळी एवढी ठेवण्यात आलेली होती. शहरी भागातील प्रतिमाह उपभोग खर्चाची पातळी एवढी ठेवण्यात आलेली होती. तर अशा प्रकारे हा जो कार्यकारी गट 1962 मध्ये नेमण्यात आलेला होता
या गटानं काय केलं, ग्रामीण आणि शहरी भागासाठी दारिद्र्य रेषा सुचवली. ग्रामीण आणि शहरी भागासाठी कार्यकारी गटाने काय केलं, ग्रामीण आणि शहरी भागासाठी दारिद्र्य रेषा सुचवली. काय सुचवली त्यावेळी 1962 मध्ये हा कार्यगट नेमण्यात आलेला होता. कार्यगटानं आपण उल्लेख केल्याप्रमाणे पोषण सल्लागार समितीचा पण अहवाल समोर ठेवला, पाहिला. वेगवेगळे अहवाल आले होते, ते समोर ठेवले, पाहिले, तुलना केली आणि ठरवलं एका प्रौढ व्यक्तीला प्रतिदिन सरासरी त्याची राहणीमानाची पातळी काय असली पाहिजे हे ठरवण्याचं काम कार्यगटानं केलं. आणि मग ग्रामीण आणि शहरी भागासाठी त्या ठिकाणी दारिद्र्य रेषा सुचवली. ग्रामीण भागासाठी सांगितलं मासिक दरडोई उपभोग खर्च किती असला पाहिजे आणि शहरी भागासाठी सांगितलं मासिक दरडोई उपभोग खर्च किती असला पाहिजे. काय सांगितलं पहा, मासिक दरडोई उपभोग खर्च किती असला पाहिजे आणि शहराचा सुद्धा मासिक दरडोई उपभोग खर्च, मासिक दरडोई उपभोग खर्च किती असला पाहिजे. मग या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की ग्रामीण भागासाठी मासिक दरडोई उपभोग खर्च किती सांगितला, 20 रुपये, 20 रुपये. आणि शहरी भागासाठी मासिक दरडोई उपभोग खर्च 25 रुपये. आपण या ठिकाणी म्हटलं होतं की मासिक दरडोई उपभोग खर्च म्हणजे काय, मासिक म्हणजे दर महिन्याला, दरडोई म्हणजे प्रत्येकाला, दरडोई प्रत्येक डोक्याला, प्रत्येक व्यक्तीला करावा लागणारा खर्च, उपभोग खर्च किती असला पाहिजे, 20 रुपये त्याला कमावता आले पाहिजे. 20 रुपये जर त्याला ग्रामीण भागामध्ये कमावता आलाय तर तो दारिद्र्य रेषेच्या वर म्हणजे APL, आणि त्याला 20 रुपये कमावता नाही आले ग्रामीण भागामध्ये तर तो दारिद्र्य रेषेच्या खाली. त्याचप्रमाणे शहरी भागामध्ये मासिक दरडोई उपभोग खर्च पातळी ठरवण्यात आली 25 रुपये, म्हणजे त्याला 25 रुपये जर दर महिन्याला कमावता आले तर तो दारिद्र्य रेषेच्या वर, अन्यथा नाही कमावता आले तर तो दारिद्र्य रेषेच्या खाली. अशा प्रकारे टास्क फोर्सने काय केलं, ग्रामीण आणि शहरी भागासाठी दरडोई उपभोग खर्चाची पातळी ठरवून देण्यात आली. आता हे सगळं केलं, दरडोई उपभोग खर्चाची पातळी ठरवून देण्यात आली. पण यावेळी एक गोष्ट आपल्याला लक्षामध्ये ठेवावी लागते, ती म्हणजे फक्त अन्न या घटकाचा खर्च या ठिकाणी गृहीत धरण्यात आलेला होता. याच्यामध्ये अन्न या घटकाचाच खर्च गृहीत धरण्यात आलेला होता. यावेळी जर आपल्याला विचारलं कोणत्या घटकाचा खर्च गृहीत धरण्यात आलेला होता, तर अन्न या घटकाचा खर्च गृहीत धरण्यात आलेला होता. आणि शिक्षण आणि आरोग्य, शिक्षण हे पहा आपल्याला सांगता येईल, शिक्षण आणि आरोग्य या घटकांचा खर्च धरण्यात आलेला नव्हता, गृहीत धरण्यात आलेला नव्हता. लक्षात आलं. यावेळी जी मासिक दरडोई उपभोग खर्चाची पातळी ठरवण्यात आली त्यावेळी फक्त अन्न या घटकाचा खर्च गृहीत धरण्यात आला, शिक्षण आणि आरोग्य या घटकांचा खर्च गृहीत धरण्यात आलेला नव्हता. असं का करण्यात आलेलं होतं, कारण त्यावेळी एक समज होता की शिक्षण आणि आरोग्य या ज्या सेवा दिल्या जातात या सेवा शासन उपलब्ध करून देतं, हा त्यामागचा त्यावेळी हेतू होता. अशा प्रकारे लक्षामध्ये ठेवायचं की अन्न या घटकाचाच फक्त समावेश करण्यात आला, शिक्षण आरोग्य या घटकाचा समावेश करण्यात आला नाही. आणि आपल्याला जर असं विचारलं की अन्न या घटकाचाच प्रथम खर्चाचाच फक्त गृहीत धरण्यात आला होता, शिक्षण आणि आरोग्याचा खर्च गृहीत धरण्यात आला नव्हता, असं का, असं जर आपल्याला विचारलं तर लक्षात ठेवायचं, कारण त्यावेळी गरीब लोकांना शिक्षण आणि आरोग्य या ज्या सेवा द्यायच्या होत्या त्या सेवा शासनामार्फत उपलब्ध करून दिल्या जातील अशा प्रकारचा हेतू होता. म्हणून अन्न हा फक्त खर्चाचा घटक गृहीत धरण्यात आलेला होता. लक्षात आलं. तर सुरुवातीची पार्श्वभूमी ही आहे आणि तिथून पुढं मग वेगवेगळ्या समित्या आपल्याला आलेल्या दिसतात.
त्याचा आपण अभ्यास करतो. लक्षात येतं? तर थोडीशी आपण रिव्हिजन करूयात. काय काय झालं होतं पहा. 1957 मध्ये भारतीय श्रम परिषद भरलेली होती, ILC, ज्याला आपण इंडियन लेबर कॉन्फरन्स असं म्हणतो. दारिद्र्य रेषा या संकल्पनेचा विचार सर्वात प्रथम कोणत्या परिषदेमध्ये करण्यात आला? भारतीय श्रम परिषदेमध्ये. त्याच्या पुढची स्टेप 1958 मध्ये पोषण सल्लागार समिती नेमण्यात आली. पोषण सल्लागार समितीने सांगितलं की एका प्रौढ व्यक्तीला प्रतिदिन सरासरी 2300 कॅलरी ऊर्जा आणि 62 ग्रॅम प्रथिनांची आवश्यकता असते. मग त्याच्यावरती पुढे कार्यवाही म्हणून आपण म्हटलं. कार्यकारी गटाची नेमणूक झाली 1962 मध्ये. यांनी किमान राहणीमानाची पातळी सांगितली. ग्राम आणि नियोजन आयोगामार्फत किमान राहणीमानाची पातळी सांगण्यात आलेली होती. आणि मग त्यासाठी पुढच्या कालावधीमध्ये आपण सांगितलं ग्रामीण भागासाठी मासिक दरडोई उपभोग खर्चाची पातळी आणि शहरी भागासाठी मासिक दरडोई उपभोग खर्चाची पातळी ठरवण्यात आली. मग ग्रामीण भागासाठी मासिक दरडोई उपभोग खर्चाची पातळी 20 रुपये ठरवण्यात आली आणि शहरासाठी ती 25 रुपये ठरवण्यात आली. हे सगळं करत असताना, ही उपभोग खर्चाची पातळी ठरवली जात असताना फक्त अन्न या घटकाचाच खर्च गृहीत धरण्यात आला. शिक्षण आणि आरोग्य या घटकांचा खर्च गृहीत धरण्यात आलेला नव्हता. का गृहीत धरण्यात आलेला नव्हता? कारण शिक्षण आणि आरोग्य हे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनाची आहे, अशा प्रकारचा त्यावेळी हेतू होता, समज होता. अशा प्रकारे सुरुवातीची पार्श्वभूमी ही लक्षामध्ये माहिती असेल की कशा प्रकारे दारिद्र्य रेषा या संकल्पनेची चर्चा सुरू झाली, पोषण सल्लागार समिती कशी आली, कार्यकारी गट कसा आला, मग त्यानंतर पुढच्या कालावधीमध्ये ग्रामीण मासिक दरडोई उपभोग खर्चाची पातळी किती सांगितली, शहरी मासिक दरडोई उपभोग खर्चाची पातळी किती सांगितली, सुरुवातीला कोणत्याच घटकावरील खर्च गृहीत धरण्यात आलेला होता, कोणत्या घटकावरील खर्च गृहीत धरण्यात आलेला नव्हता, ह्या गोष्टी या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायच्या. आता काही प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न पहा. पोषण सल्लागार समिती या समितीनं एका प्रौढ व्यक्तीला प्रतिदिन सरासरी किती कॅलरी ऊर्जा व किती ग्रॅम प्रथिनांची आवश्यकता असते असा उल्लेख केला होता. 2400 कॅलरी व 70 ग्रॅम, 2100 कॅलरी व 90 ग्रॅम, 2200 कॅलरी व 70 ग्रॅम, 2300 कॅलरी व 62 ग्रॅम. लक्षात येते कुठलं? आपल्याला माहिती आहे 2300 कॅलरी आणि 62 ग्रॅम. अशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं. पुढचा प्रश्न पहा. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं पोषण सल्लागार समिती या समितीची स्थापना केव्हा केली होती? केव्हा केली होती सांगता येईल? भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं पोषण सल्लागार समितीची स्थापना 1958 मध्ये केली होती, हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूयात. नियोजन आयोगानं किमान राहणीमानाची पातळी ठरवण्यासाठी कार्यकारी गटाची नेमणूक केव्हा केली होती? केव्हा केली होती कार्यकारी गटाची नेमणूक? 1957, 58, 62, 1965. तर 1962 मध्ये कार्यकारी गटाची नेमणूक केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढचा प्रश्न. कार्यकारी गटानं ग्रामीण व शहरी भागासाठी सुचवलेली मासिक दरडोई खर्च दारिद्र्य रेषा किती होती? ग्रामीण भागासाठी 11 रुपये व शहरी भागासाठी 15 रुपये. 2. ग्रामीण भागासाठी 15 रुपये व शहरी भागासाठी 18 रुपये. ग्रामीण भागासाठी 20 रुपये आणि शहरी भागासाठी 25 रुपये. आणि चौथा ऑप्शन ग्रामीण भागासाठी 21 रुपये व शहरी भागासाठी 25 रुपये. तर कार्यकारी गटानं ग्रामीण आणि शहरी भागासाठी सुचवलेली मासिक दरडोई उपभोग खर्चाची जी पातळी होती, दारिद्र्य रेषा होती, ती ग्रामीण भागासाठी 20 रुपये आणि शहरी भागासाठी किती होती? 25 रुपये ही ठरवलेली होती. याचा आपण अभ्यास केला. या गोष्टी तुमच्या स्पष्टपणे लक्षामध्ये असणं गरजेचं आहे. यानंतर आपण आता पुढच्या मुद्द्याकडे जातो. आपला पुढचा मुद्दा कोणता आहे पहा. हे झाली सुरुवातीची पार्श्वभूमी. आता नियोजन आयोगाची कार्यवाही आणि URP पद्धतीचा वापर हे आपण समजावून घेणार आहोत. नियोजन आयोगाची कार्यवाही असं आपण म्हणूयात. नियोजन आयोगाची कार्यवाही. नियोजन आयोगाची कार्यवाही. काय कार्यवाही केली नियोजन आयोगानं याचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा. पुढच्या कालावधीमध्ये
आपल्याला सांगता येईल की नियोजन आयोगानं ज्या समित्या नेमल्या, महत्त्वाच्या समित्यांचा आपण अभ्यास करतो, त्या समित्यांचा विचार करताना नियोजन आयोगानं दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी कोणत्या मोजणीचा आधार घेतला हे आपल्याला समजावून घ्यावं लागेल. तर सुरुवातीला आपल्याला सांगता येईल नियोजन आयोगानं काय केलं की दारिद्र्य रेषा ठरवायची. मग आपण या ठिकाणी पाहू दारिद्र्य रेषा ठरविण्यासाठी नियोजन आयोगानं काय कार्यवाही केली. दारिद्र्य रेषा ठरविणे यासाठी नियोजन आयोगानं काय केलं, NSSO नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन याच्या 1999, 2000 आणि 2004-05 या ज्या फेऱ्या झाल्या या कालावधीमध्ये त्यांच्या मोजणीचा आधार घेतला. कोणकोणत्या पहा. यांच्या मोजणीचा आधार घेतला. कोणकोणत्या कालावधीमधल्या ते आपल्याला माहिती असणं गरजेचं. 1999-2000 1999-2000 यावेळी कितवी फेरी होती. यावेळी जर NSSOची कितवी फेरी होती याचा तुम्ही विचार केला तर 55वी फेरी होती. या ठिकाणी आपण म्हणूया 55वी फेरी NSSOची 1999-2000 मधील 55वी फेरी आणि पुढे 2004-05 मधील 61वी मोजणी. 2004-05 61वी मोजणी याचा आधार घेतला. पुढच्या कालावधीमध्ये नियोजन आयोगाची कार्यवाही दारिद्र्य रेषा ठरवायची. NSSOच्या 1999-2000 मधील 55वी मोजणी फेरी आणि 2004-05 मधली 61वी मोजणी फेरी याचा आधार पुढच्या कालावधीमध्ये नियोजन आयोगानं घेतलेला होता. आता URP पद्धतीचा नियोजन आयोगानं कशा पद्धतीनं वापर केला ते आपण विचार करूयात. सुरुवातीला आपण URP पद्धत असं ज्यावेळी म्हणतो त्यावेळी URP म्हणजे काय किंवा ती पद्धत म्हणजे काय हे आपल्याला लक्षामध्ये घ्यावी लागते. URP पद्धत कशाला म्हणायचं. URP पद्धत URP पद्धतीचा नियोजन आयोगानं वापर केला. सुरुवातीला URP पद्धत म्हणजे काय. एक व्यक्ती आहे असं समजा. ही पहा, ही व्यक्ती आहे. URP पद्धत म्हणजे काय. सुरुवातीला URP पद्धतीमध्ये कशाचा विचार केला जातो. मागील 30 दिवसांचा विचार केला जातो. एक संकल्पना स्पष्ट करा. URP युनिफॉर्म रिकॉल पिरियड, युनिफॉर्म रेफरन्स पिरियड असं म्हणतात. रेफरन्स घेतला जातो. कशाचा. मागच्या 30 दिवसांचा रेफरन्स घेतला जातो. मागच्या 30 दिवसांमध्ये यावेळी काय लक्षात घेतलं जातं पहा. मागच्या 30 दिवसांमध्ये कशाचा रेफरन्स घेतला जातो. युनिफॉर्म रेफरन्स पिरियडमध्ये मागच्या 30 दिवसांमध्ये प्रत्येक व्यक्तीची प्रतिमाह उपभोग खर्चाची विचारणा करण्यात येते. प्रत्येक व्यक्तीची प्रतिमाह आपण म्हणूयात या ठिकाणी प्रतिमाह उपभोग खर्चाची विचारणा केली जाते. एवढा आहार तुम्हाला मिळाला का गेल्या 30 दिवसांमध्ये. ही मोजणी जी केली जाते मागच्या 30 दिवसांमध्ये एखाद्या व्यक्तीची त्याला म्हणायचं युनिफॉर्म रेफरन्स पिरियड. लक्षात आलं. युनिफॉर्म रिकॉल जे तुम्हाला म्हटलं जातं तर तो रिकॉल पिरियड किंवा रेफरन्स पिरियड किती दिवसांचा असतो. या ठिकाणी URP युनिफॉर्म रेफरन्स पिरियड किती दिवसांचा कालावधी असतो तुमच्या लक्षात आलं का. हे पहा 30 दिवसांचा. मागच्या 30 दिवसांमध्ये या व्यक्तीनं प्रतिमाह उपभोग खर्चाची पातळी त्याला विचारली जाते. एवढा ठराविक आहार तुम्हाला प्राप्त झाला का. अशा प्रकारे 1999-2000 मध्ये या 1999-2000 मध्ये URP पद्धतीचा वापर करण्यात आला. URP पद्धतीचा वापर 1999-2000 मध्ये
URP पद्धतीचा वापर करण्यात आला. URP पद्धत लक्षात आलं. नियोजन आयोगानं 1999-2000 मध्ये URP पद्धतीचा वापर केला. URP म्हणजे काय? एखादी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीनं मागच्या 30 दिवसांमध्ये रेफरन्स पिरियड, युनिफॉर्म रेफरन्स पिरियड याला असं म्हटलं जातं. तर मागच्या 30 दिवसांमध्ये प्रत्येक व्यक्तीची प्रतिमाह उपभोग खर्चाची पातळी किती होती, अशा प्रकारे मोजणी केली जाते. मागच्या 30 दिवसांना ह्याने किती घेतलं, तेवढं घेतलं का, जेवढं हवं होतं, याची जी मोजणी केली जाते त्याला म्हणायचं युनिफॉर्म रेफरन्स पिरियड किंवा रिकॉल पिरियड. आणि 1999-2000 मध्ये URP पद्धतीचा वापर करण्यात आलेला होता. लक्षात येत आहे? अशा प्रकारे NSSOनं काय केलं, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशननं, तर NSSOनं ज्यावेळी सर्वे केला, मोजणी केली, त्यावेळी या URP पद्धतीचा वापर केला होता. URP पद्धत लक्षात आली. अशा प्रकारे आपल्याला सांगता येते URP पद्धत म्हणजे काय. आता आपल्याला जर त्या कालावधीमध्ये 1999-2000 मध्ये URP पद्धतीनं दारिद्र्य काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर त्यावेळी दरडोई प्रतिमाह खर्चाची पातळी किती ठरवण्यात आलेली होती, शहरी भागासाठी किती ठरवली होती आणि ग्रामीण भागासाठी किती ठरवली होती. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का, 1999-2000 मध्ये URP पद्धतीनं या ठिकाणी दारिद्र्य काढण्यात आलेलं होतं. URP पद्धत मी तुम्हाला सांगितलं, एक व्यक्ती मागच्या त्या 30 दिवसांमध्ये त्या व्यक्तीची प्रतिमाह उपभोग खर्चाची पातळी किती होती याचा रेफरन्स घेतला जातो, विचारणा केली जाते त्या व्यक्तीला, तर त्याला म्हणायचं युनिफॉर्म रिकॉल पिरियड, युनिफॉर्म रेफरन्स पिरियड. अशा प्रकारे. आणि ही मोजणी केली URP पद्धतीनं कोणी केली, NSSOनं केली 1999-2000 मध्ये. मग 1999-2000 मध्ये जी मोजणी केली त्यावेळी दरडोई प्रतिमाह खर्चाची पातळी ठरवण्यात आलेली होती, शहरी भागासाठी आणि ग्रामीण भागासाठी. ती पातळी आपण समजावून घेऊयात. दरडोई प्रतिमाह उपभोग खर्च याची पातळी ठरवली गेली. आता ती किती ठरवण्यात आली होती त्यावेळी ते आपण पाहूयात. मग याच्यासाठी ग्रामीण भाग आणि शहरी भाग या दोन्हींचा आपल्याला विचार करावा लागेल. ग्रामीण भाग आणि शहरी भाग या दोन्हींचा आपल्याला विचार करावा लागतो. ग्रामीण भाग आणि शहरी भाग. दरडोई प्रतिमाह उपभोग खर्चाची पातळी ठरवण्यात आली. मी म्हटलं 1999-2000 मध्ये NSSOनं सर्व्हे केला आणि NSSOनं सर्व्हे करून URP पद्धतीचा वापर केला. यावेळी 1999-2000 मध्ये दरडोई प्रतिमाह उपभोग खर्चाची पातळी किती ठरवण्यात आली, आपण म्हणूया त्या ठिकाणी 1999-2000 मध्ये ठरवण्यात आलेली दरडोई प्रतिमाह उपभोग खर्चाची पातळी ग्रामीण भागासाठी किती होती, शहरी भागासाठी किती होती, हे आपल्याला काढायचं आहे. मग या ठिकाणी पहा, ग्रामीण भागासाठी जर आपण विचार केला तर 327.56 रुपये असं सांगण्यात आलेलं होतं. लक्षात आलं? ग्रामीण भागासाठी 327.56 रुपये, 327.56 रुपये. शहरी भागाचा जर आपण विचार केला तर 454.11 रुपये, 54.11 रुपये. अशा प्रकारे 1999-2000 मध्ये दरडोई प्रतिमाह उपभोग खर्चाची पातळी काढण्यात आली. NSSOनं काढली. ग्रामीण भाग किती पातळी होती, 327.56 रुपये. शहरी भाग 454.11 रुपये ही खर्चाची पातळी काढण्यात आली. आता ही खर्चाची पातळी काढण्यात आल्यानंतर किती दारिद्र्य आढळून आलं, एकूण दारिद्र्य किती आढळून आलं, ग्रामीण भागामध्ये किती दारिद्र्य आढळून आलं आणि शहरी भागामध्ये किती दारिद्र्य आढळून आलं. 1999-2000 साठी NSSOनं जी URP पद्धत स्वीकारलेली होती त्यानुसार काढलेलं दारिद्र्य आपण अभ्यासतो. त्यानुसार काढलेली दरडोई प्रतिमाह उपभोग खर्चाची पातळी
आपण या ठिकाणी समजावून घेतली की बाबा शहरी भागातील व्यक्ती असेल तर त्याला कमीत कमी एवढा खर्च करता आला पाहिजे, ग्रामीण भागातील व्यक्ती असेल तर त्याला कमीत कमी एवढा खर्च करता आला पाहिजे. एवढा खर्च जर नाही करता आला तर तो दारिद्र्य रेषेच्या खाली, आणि एवढा खर्च करता आला तर तो दारिद्र्य रेषेच्या वर. लक्षात येतं. आता याच्यातून ही पातळी ठरवली, मग साहजिकच एकूण दारिद्र्य किती आढळून आलं आणि ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील दारिद्र्य किती होतं त्याचा आपण विचार करूया. आता विचार करा, ही खर्चाची पातळी ठरवली, मग ग्रामीण भागामध्ये किती दारिद्र्य आढळून आलेलं असेल. ग्रामीण भागामध्ये दारिद्र्याचं प्रमाण किती आढळून आलं? 27.1% ग्रामीण भागामध्ये आढळून आलेलं दारिद्र्याचं प्रमाण. शहरी भागामध्ये किती दारिद्र्याचं प्रमाण आढळून आलं याचा जर तुम्ही विचार केला तर साहजिकच आहे ग्रामीण भागापेक्षा कमी असणार आहे, 23.6%. एवढं दारिद्र्य शहरी भागामध्ये आढळून आलं. ही पातळी ठरवण्यात आली. दरडोई प्रतिमाह उपभोग खर्चाची पातळी 327.56 रुपये ग्रामीण भागामध्ये, त्यातून आढळून आलेलं दारिद्र्य 27.1%. शहरी भागामध्ये 434.11 रुपये दरडोई प्रतिमाह उपभोग खर्चाची पातळी ठरवण्यात आली, त्यातून आढळून आलेलं दारिद्र्य 23.6%. एकूण दारिद्र्य किती आढळून आलं याचा जर तुम्ही विचार केला तर 1999-2000 मध्ये एकूण दारिद्र्य जे आढळून आलं तर ते दारिद्र्य आपल्यासाठी महत्वाचं असणार आहे. एकूण दारिद्र्य किती आढळून आलं तर 26.1% एवढं दारिद्र्य आढळून आलं. 26.1%. लक्षात आलं. 1999-2000 मध्ये दरडोई प्रतिमाह उपभोग खर्चाची पातळी ठरवली. ग्रामीण भागामध्ये ही पातळी 327.56 रुपये, त्याच्यावरून आढळून आलेलं दारिद्र्य 27.1%. शहरी भागामध्ये दरडोई प्रतिमाह उपभोग खर्चाची पातळी 454.11 रुपये, त्यानुसार शहरी भागामध्ये आढळून आलेलं दारिद्र्य 23.6%. आणि एकूण दारिद्र्य 1999-2000 मध्ये जे आढळून आलं ते होतं 26.1%. हे महत्त्वाचे. अशा प्रकारे 1999-2000 साठी ही जी URP पद्धतीचा वापर NSS होणं केलेला होता, तर या पद्धतीनं दारिद्र्य आढळून आलं. आणि या पद्धतीने जे दारिद्र्य आढळून आलं, सर्वात जास्त दारिद्र्य कोणत्या राज्यामध्ये आढळून आलं याचा जर तुम्ही विचार केला आपल्या देशातल्या, तर सर्वात जास्त दारिद्र्य आढळून आलं ओरिसा राज्यामध्ये. आपण या ठिकाणी घेऊयात. ओरिसा राज्यामध्ये सर्वात जास्त दारिद्र्य आढळून आलं. हे पण विचारतील 1999-2000 मध्ये सर्वात जास्त दारिद्र्य कोणत्या राज्यामध्ये आढळून आलं? ओरिसा राज्यामध्ये आढळून आलं, हे लक्षात ठेवायचं. किती आढळून आलेलं होतं? 47.2%. एवढं दारिद्र्य 1999-2000 मध्ये ओरिसा राज्यामध्ये आणि भारतातलं सर्वात जास्त दारिद्र्य या राज्यामध्ये आढळून आलेलं होतं. म्हणून आपण म्हणतो की 1999-2000 मध्ये जर आपल्याला विचारलं सर्वात जास्त दारिद्र्य कोणत्या राज्यामध्ये आढळून आलं होतं, तर ओरिसा राज्यामध्ये आढळून आलं होतं. अशा प्रकारे 1999-2000चं ही आकडेवारी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. URP पद्धत मी तुम्हाला समजावून सांगितली. त्याच्यानंतर NSS होणं 1999-2000 मध्ये URP पद्धतीचा वापर केला. URP पद्धत म्हणजे काय? ते मागच्या 30 दिवसांमध्ये एखाद्या व्यक्तीची म्हणजे प्रत्येक व्यक्तीची प्रतिमाह उपभोग खर्चाची पातळी विचारात घेतली जाते, त्याची विचारणा केली जाते, रेफरन्स घेतला जातो, म्हणून युनिफॉर्म रेफरन्स पिरियड याला म्हटलं जातं. त्यानुसार मग हे दारिद्र्य काढण्यात आलेलं होतं. हे लक्षात ठेवावं लागतं की ग्रामीण भागात किती पातळी होती, शहरी भागात किती, त्यानुसार ग्रामीण भागात किती दारिद्र्य आढळून आलं, शहरी भागात किती, एकूण दारिद्र्य किती आढळून आलं आणि सर्वात जास्त दारिद्र्य कोणत्या राज्यामध्ये आढळून आलेलं होतं. त्यानंतर हे झालं 1999-2000. आता URP पद्धतीनुसार 2004-2005 मधल्या दारिद्र्याचे निष्कर्ष आपल्याला समजावून घ्यायचे. आपण म्हणूयात या ठिकाणी URP पद्धतीनुसार युनिफॉर्म रेफरन्स पिरियड पद्धतीनुसार 2004-2005 मधील दारिद्र्याचे
निष्कर्ष दारिद्र्याचे निष्कर्ष कसे होते हे आपल्याला समजावून घ्यायचं. 2004-2005 मधील दारिद्र्याचे निष्कर्ष. खर्चाची पातळी ठरवली पुन्हा एकदा ग्रामीण आणि शहरी भागासाठी. कसे निष्कर्ष काढता येईल? खर्चाची पातळी ठरवावी लागेल ग्रामीण आणि शहरी भागासाठी. पाहूयात आपण पुन्हा एकदा ग्रामीण भाग आणि शहरी भाग यासाठी खर्चाची पातळी ठरवण्यात आली. ग्रामीण आणि शहरी भाग कोणत्या कालावधीसाठी? 2004-05 या कालावधीसाठी. ग्रामीण भागासाठी मासिक दरडोई खर्चाची पातळी, मासिक दरडोई उपभोग खर्चाची पातळी किती ठरवण्यात आलेली होती हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. तर 356.30 एवढी 356 रुपये 30 पैसे आपण रुपये म्हणूयात, एवढी खर्चाची पातळी ठरवण्यात आली ग्रामीण भागासाठी. शहरी भागासाठी किती खर्चाची पातळी ठरवण्यात आलेली होती? तर ती होती 538.60 पैसे म्हणजे रुपये आपण म्हणूयात, एवढी शहरी भागासाठी. ती काय होती? आपण उल्लेख केल्याप्रमाणे मासिक दरडोई उपभोग खर्चाची पातळी आपण म्हणूयात, मासिक दरडोई उपभोग खर्च पातळी, मासिक दरडोई उपभोग खर्च पातळी. ग्रामीण भागासाठी 2004-05 मध्ये आपण म्हणतो URP पद्धतीनुसार 356.30 रुपये आणि शहरी भागासाठी 538.60 रुपये. तशा प्रकारे 2004-05 मध्ये पातळी ठरवण्यात आली. पुन्हा एकदा आपल्याला विचार करावा लागतो, ही जर पातळी ठरवली तर मग या 2004-05 मध्ये या पातळीनुसार ग्रामीण भागामध्ये किती दारिद्र्य आढळून आलं आणि शहरी भागामध्ये किती दारिद्र्य आढळून आलं. ग्रामीण भागामध्ये जे दारिद्र्य आढळून आलं ते होतं 28.3%. शहरी भागामध्ये जे दारिद्र्य आढळून आलं ते होतं 25.7%. एकूण दारिद्र्य किती आढळून आलं आपण या ठिकाणी पाहूयात. एकूण दारिद्र्य किती आढळून आलं? 27.5%. 2004-2005 च्या आकडेवारीनुसार URP पद्धत 2004-05 मधील दारिद्र्याचे निष्कर्ष. मासिक दरडोई उपभोग खर्चाच्या पातळीच्या आधारे ग्रामीण भागामध्ये 356.30 रुपये आणि दारिद्र्य किती आढळून आलं? 28.3%. शहरी भागामध्ये मासिक दरडोई उपभोग खर्चाची पातळी 538.60 रुपये आणि या खर्चाच्या पातळीवरून आढळून आलेले दारिद्र्य 25.7%. एकूण दारिद्र्य किती आढळून आलं? 27.5%. तर 99-2004-05 या दोन्हीचे निष्कर्ष आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवावे लागतात. आता याच्यावरचे आपण काही प्रश्न पाहूयात. प्रश्न पहा. नियोजन आयोगानं URP पद्धतीनुसार 2004-05 मध्ये ग्रामीण आणि शहरी भागासाठी सुचवलेली मासिक व दरडोई खर्च दारिद्र्य रेषा किती होती असं आपल्याला विचारलं आहे. पहा किती होती ओळखता येते का? काय म्हटलेलं होतं आपण? किती खर्चाची पातळी सांगितलेली होती? ही पहा खर्चाची पातळी 356.30 रुपये आणि 538.60. मग ते आपल्याला कुठे आढळतंय का? तर ते आपल्याला बघावं लागेल. हे पहा याच्यामध्ये कुठं दिसतंय का? 356.30 रुपये या ठिकाणी आपल्याला दिसतंय आणि 538.6 म्हणजे 538.60 पैसे. अशा प्रकारे नियोजन आयोगानं URP पद्धतीनुसार 2004-05 मध्ये ग्रामीण आणि शहरी भागासाठी सुचवलेली मासिक दरडोई खर्च दारिद्र्य रेषा किती होती हे आपल्याला विचारते. किती होती? 356.30 आणि 538.60. पुढचा प्रश्न.
नियोजन आयोगानं URP पद्धतीनुसार 1999-2000 मध्ये ग्रामीण आणि शहरी भागासाठी सुचवलेली मासिक दरडोई खर्च दारिद्र्य रेषा किती होती आपल्याला विचारलंय. आता हे सुद्धा तुम्हाला ओळखता येते का पहा. 99-2000चा मी विचार केला. ग्रामीण भागासाठी 327.56 रुपये, शहरी भागासाठी 434.11 रुपये. आता हे कुठं 327 आणि 454 तुम्हाला कुठे दिसते का पहा. याच्यामध्ये कुठं उत्तर आहे ते पहा. 356.30 रुपये, शहरी भागासाठी 538 किती होते पहा. दिसतंय का दुसरीकडे ग्रामीण भागासाठी 327.56 रुपये आणि शहरी भागासाठी 454.11 रुपये. म्हणजे चौथा ऑप्शन आपल्याला असलेला दिसतोय. या ठिकाणी आपण काय पाहिलेलं होतं, हा हे पहा 327.56, 454.11 आणि आपल्याला शेवटच्या ऑप्शनमध्ये पण 327.56 रुपये शहरी भागासाठी आणि शहरी भागासाठी 454.11 रुपये. तशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. अजून काय प्रश्न विचारतील. 1999-2000 मध्ये नियोजन आयोगाला एकूण दारिद्र्य किती आढळून आलं. आता हे महत्वाचं आहे. 26.1%, 23.6%, 27.1% का 27.5%. 99-2000 मध्ये नियोजन आयोगाला एकूण दारिद्र्य किती आढळून आलेलं होतं. 26.1% दारिद्र्य आढळून आलेलं होतं. याच ठिकाणी ग्रामीण शहरीचं पण विचारू शकतात. लक्षात येत आहे. पुढचं 1999-2000 मध्ये सर्वात जास्त दारिद्र्य कोणत्या राज्यामध्ये आढळून आलं होतं. कोणत्या राज्यामध्ये आढळून आलेलं होतं सर्वात जास्त दारिद्र्य. आपण म्हटलं होतं ओरिसा राज्यामध्ये सर्वात जास्त दारिद्र्य आढळून आलं. 2004-05 मध्ये नियोजन आयोगाला एकूण दारिद्र्य किती आढळून आलेलं होतं. आता 4-5चं विचारलं आहे. 28.3%, 25.7%, 27.1% आणि 27.5% एवढं दारिद्र्य आढळून आलेलं होतं. पुढचा प्रश्न 2004-05 मध्ये सर्वात जास्त दारिद्र्य कोणत्या राज्यामध्ये आढळून आलं होतं. ओरिसा. 1999-2000 मध्ये आणि 2004-05 मध्ये दोन्ही वेळा सर्वात जास्त दारिद्र्य ओरिसाच राज्यामध्ये आढळून आलेलं होतं. हे लक्षामध्ये या ठिकाणी ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला सुरुवातीची काही माहिती सांगता येईल. त्यानंतर जाता जाता आपण MRP पद्धत म्हणजे काय याचा पण विचार करूया. आपण URP पद्धत शिकलं, MRP पद्धत म्हणजे काय याचा सुद्धा विचार करूया. MRP पद्धत कशाला म्हणायचं. MRP पद्धत URP पद्धत तुम्ही समजावून घेतली. युनिफॉर्म रेफरन्स पिरियड असं त्याला म्हटलं जातं. MRP पद्धत मिक्स्ड रेफरन्स पिरियड, मिक्स्ड रिकॉल पिरियड असं याला म्हटलं जातं. आता पुन्हा विचार करूयात एका व्यक्तीचा. एक कुटुंब आहे, त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आपण म्हणूयात. या ठिकाणी कुटुंब म्हणूयात 3 जणांचं छोटं कुटुंब, सुखी कुटुंब. एका कुटुंबामध्ये हे कुटुंब आहे. काय सांगता येईल आपल्याला. हे कुटुंब आहे. या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला प्रतिमाह खर्च काय विचारात घेतलं जातं. प्रत्येक व्यक्तीला प्रतिमाह खर्च प्लस वर्षभरामधून अधूनमधून लागणाऱ्या 5 वस्तूंच्या उपभोगावरील खर्च लक्षात घेतला जातो. वर्षभरामधून अधूनमधून लागणाऱ्या 5 वस्तू मधून लागणाऱ्या 5 वस्तू त्यांच्या उपभोगावरील खर्च लक्षात घेतला जातो. याचा आणि याचा उपभोगावरील खर्च उपभोगावरील खर्च लक्षात आलं. सुरुवातीला मिक्स्ड रेफरन्स पिरियड. मिक्स एखादं कुटुंब आहे, त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला काय घ्यायचं लक्षात. एखाद्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचं काय लक्षामध्ये घ्यायचं.
प्रत्येक व्यक्तीला प्रतिमाह खर्च, उपभोग खर्च आणि वर्षभरामधून अधूनमधून लागणाऱ्या 5 वस्तू यांच्या उपभोगावरील खर्च लक्षात घेतला जातो. आणि ज्या पद्धतीमध्ये प्रतिमाह उपभोग खर्च आणि वर्षभरामधून अधूनमधून लागणाऱ्या 5 वस्तूंचा उपभोगावरील खर्च ज्या पद्धतीमध्ये लक्षात घेतला जातो त्याला MRP मिक्स्ड रेफरन्स पिरियड किंवा मिक्स रिकॉल पिरियड असं म्हटलं जातं. आता अधूनमधून लागणाऱ्या कोणत्या 5 वस्तू लक्षात घेतल्या जातात? आपल्याला कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला अधूनमधून वर्षभरामध्ये कोणत्या वस्तू आवश्यक असतात? कपडे आवश्यक असतात का? कपडे. चप्पल आवश्यक असते का? चप्पल. तुमचे बूट असतील ते काय? कपडे, चप्पल. अजून ह्या झाल्या 2 वस्तू. टिकाऊ वस्तू. दुसऱ्या काही असतील टिकाऊ वस्तू. 3 झाल्या. शिक्षण, आरोग्य. ह्या झाल्या 5 वस्तू. शिक्षण, आरोग्य. तशा प्रकारे MRP पद्धत, मिक्स्ड रेफरन्स पिरियड, मिक्स्ड रिकॉल पिरियड. एखादं कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला प्रतिमाह खर्च प्लस वर्षभरामधून अधूनमधून लागणाऱ्या 5 वस्तूंवरील उपभोगावरील खर्च लक्षात घेतला जातो. त्यावेळी त्याला मिक्स्ड रिकॉल पिरियड किंवा मिक्स्ड रेफरन्स पिरियड किंवा MRP पद्धत असं म्हणतात. कोणत्या 5 वस्तू विचारात घेतल्या जातात? कपडे, चप्पल, शिक्षण, आरोग्य आणि टिकाऊ वस्तू. अशा प्रकारे याला म्हणायचं MRP पद्धत. लक्षात आलं? सोपी आहे का MRP पद्धत? आणि आता आजच्या लेक्चरच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण येतो. आपण म्हटलं होतं नियोजन आयोगानं नेमलेल्या समित्यांचा आपण विचार करणार आहोत. कोणत्या पद्धतीनं? क्षीरगणती गुणोत्तर मोजण्यासाठी नियोजन आयोगाने स्थापन केलेल्या समित्या कोणत्या असं तुम्हाला विचार. HCR, हेड काउंट रेशो असं याला म्हणतात. हेड काउंट रेशो. प्रत्येकाची मोजणी करायची. क्षीरगणती गुणोत्तर, हेड काउंट रेशो. प्रत्येक डोकं, दर डोई असं आपण म्हणतो. कोणत्या पद्धतीनं आपल्याकडे गणना केली जाते? दारिद्र्याची मोजणी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. क्षीरगणती गुणोत्तर असं म्हटलं होतं. हेड काउंट रेशो, HCR. क्षीरगणती गुणोत्तर मोजण्यासाठी नियोजन आयोगानं कोणकोणत्या समित्या स्थापन केल्या होत्या? त्या समित्यांचा अभ्यास आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरतो. कोणत्या समित्या नियोजन आयोगाने नेमलेल्या होत्या? YK अलग समिती नेमण्यात आलेली होती. YK अलग समिती महत्वाची समिती. ही समिती नेमण्यात आलेली होती. आणखी कोणती समिती नेमण्यात आली होती? लकडावाला, DT लकडावाला समिती. DT लकडावाला समिती. अजून महत्वाच्या समित्या नियोजन आयोगानं नेमलेल्या. तुम्हाला विचारलं क्षीरगणती गुणोत्तर मोजण्यासाठी नियोजन आयोगानं कोणत्या समित्या नेमल्या होत्या? YK अलग समिती, DT लकडावाला समिती. महत्वाच्या आता 2च महत्वाच्या राहिल्या. तेंडुलकर आणि रंगराजन समिती. सुरेश तेंडुलकर समिती, तेंडुलकर समिती, C रंगराजन समिती. C रंगराजन समिती. अशा प्रकारे क्षीरगणती गुणोत्तर, हेड काउंट रेशो मोजण्यासाठी नियोजन आयोगाने नेमलेल्या समित्यांची नावं कोणती? तर ह्या समित्या आहेत YK अलग समिती, DT लकडावाला समिती, सुरेश तेंडुलकर समिती आणि C रंगराजन समिती. आता या समित्यांचा जर आपण विचार केला तर या समित्यांची काही वैशिष्ट्ये आहेत. पॉवर्टी लाईन बास्केट आपण म्हणूयात एक संकल्पना. या समित्यांची वैशिष्ट्य थोडक्यात सांगतो. पॉवर्टी लाईन बास्केट. आपण ज्याप्रमाणे एखाद्या मॉलमध्ये जातो, एखादी बास्केट घेतो, त्याच्यामध्ये साहित्य टाकतो. मग ही दारिद्र्य रेषेची बास्केट आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या घटकांचा समावेश करायचा आहे आणि त्याच्यामधून दारिद्र्य दूर करण्यासाठी प्रयत्न करायचे, त्याचे निकष ठरवायचे. लक्षात आलं? त्याला म्हणायचं पॉवर्टी लाईन बास्केट. आणि मग
या समित्या ज्या नेमल्यात नियोजन आयोगानं, या समित्यांनी या पॉवर्टी लाईन बास्केटमध्ये अन्नाचा समावेश केला होता. अन्नाचा समावेश काय सांगितलं या समित्यांनी? या पॉवर्टी लाईन बास्केटमध्ये अन्नाचा समावेश करताना किती कॅलरी अन्न पाहिजे, ग्रामीण भागामध्ये किती कॅलरी, शहरी भागासाठी किती कॅलरी, या समित्यांनी सांगितलेलं. त्यांनी सांगितलं ग्रामीण भागासाठी असणाऱ्या कॅलरीज किती आणि शहरी भागासाठी असणाऱ्या कॅलरीज किती. नियोजन आयोगाने नेमलेल्या समितीनं पॉवर्टी लाईन बास्केटमध्ये अन्नाचा समावेश केला आणि या समितींच्या पाहण्यांमध्ये आपण या ठिकाणी उल्लेख करूयात. ग्रामीण भागासाठी किती कॅलरीज, ग्रामीण भाग, शहरी भाग, शहरी भाग. ग्रामीण भागासाठी यांनी सांगितलं 2400 कॅलरीज पाहिजेत आणि शहरी भागासाठी सांगितलं 2100 कॅलरीज पाहिजे. कॅलरींची आवश्यकता आहे. अशा प्रकारे पॉवर्टी लाईन बास्केटमध्ये नियोजन आयोगाने नेमलेल्या ज्या समित्या आपण पाहिल्या त्यांनी हे सांगितलं आणि या कॅलरीजचं आपण जे म्हणतो या कॅलरीजचं पैशामध्ये रूपांतर केलं. आपण जे म्हणतो की प्रतिमाह प्रति उपभोग खर्चाची पातळी एवढी पाहिजे म्हणजे पैशामध्ये रूपांतर केलं. पैशामध्ये रूपांतर लक्षात आलं आपण काय काय म्हणतोय तर या ठिकाणी आपण पाहिलं शीरगणती गुणोत्तर मोजण्यासाठी नियोजन आयोगानं स्थापन केलेल्या समित्या YK अलग समिती, DT लकडावाला समिती, सुरेश तेंडुलकर समिती, C रंगराजन समिती. पॉवर्टी लाईन बास्केटमध्ये त्यांनी अन्नाचा समावेश केला. पॉवर्टी लाईन बास्केट म्हणजे मी काय तुम्हाला सांगितलं. त्यानंतर त्यांनी काय केलं, ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरीज ठरवले, शहरी भागासाठी 2100 कॅलरीज ठरवले आणि त्या कॅलरीज मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला प्रतिमाह किती रुपये खर्च करावा लागेल म्हणजे त्याचं या कॅलरीजचं पैशामध्ये रूपांतर केलं आहे. आपण असं म्हणतो ना प्रतिमाह ग्रामीण भागासाठी एवढा खर्च करावा लागेल, शहरी भागासाठी एवढा खर्च करावा लागेल. म्हणजे काय, हे कॅलरीज मिळवण्यासाठी किती खर्च करावा लागेल. म्हणजे यांनी काय केलं, हे जे कॅलरीज आहेत आवश्यक त्याला पैशामध्ये रूपांतर, किती पैसे लागतील म्हणजे पैशामध्ये रूपांतर केलेलं होतं. तर मग त्यांनी सांगितलं की ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरीज जे लक्षामध्ये घ्यायचे तर त्यासाठी किती पैसे लागतील. उदाहरणार्थ ग्रामीण भागातील 2400 कॅलरीजसाठी 49 रुपये लागतील. म्हणजे दर महिन्याला 49 रुपये खर्च करावे लागतील. आणि जर एखाद्या व्यक्तीला 2400 कॅलरीज मिळवण्यासाठी जर 49 रुपये लागतील मग या व्यक्तीला एका महिन्यामध्ये एवढा खर्च करता आला तर तो APL आणि जर खर्च नाही करता आला तर तो BPL. APL म्हणजे अभाव पॉवर्टी लाईन दारिद्र्य रेषेच्या वर, BPL म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन दारिद्र्य रेषेच्या खाली. तशा प्रकारे निष्कर्ष काढण्यात आलेले होते. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि याच समित्यांचा विचार आपण पुढच्या लेक्चर्समध्ये करणार आहोत. YK अलग समिती, DT लकडावाला समिती, सुरेश तेंडुलकर समिती, C रंगराजन समिती यांनी ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरीज, शहरी भागासाठी 2100 कॅलरीज, त्या कॅलरीजचं पैशामध्ये रूपांतर केलं आणि त्याच्यानुसार सांगितलं की एवढ्या कॅलरीज एखाद्या व्यक्तीला जर मिळत असतील तर तो दारिद्र्य रेषेच्या वर, एवढ्या कॅलरीज जर त्या व्यक्तीला मिळत नसतील तर तो दारिद्र्य रेषेच्या खाली, बिलो पॉवर्टी लाईन. अशा प्रकारे लक्षामध्ये ठेवायचं आहे. याच्यावरचे एक प्रश्न पाहूयात, दोन आपण. पहिला प्रश्न पहा, नियोजन आयोगाच्या मते जर ग्रामीण भागातील व्यक्ती एवढं उष्मांक मिळवू शकत नसेल तर ती व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली आहे. आपण काय विचार केला होता, ग्रामीण भाग 2400 कॅलरी, शहरी भाग 2100 कॅलरी. ग्रामीण भागातील किती 2400 कॅलरी, शहरी भागाचं विचारलं तर 2100 कॅलरी लिहावं लागेल. लक्षात आलं प्रश्न कसा विचारतात. त्यानंतर शेवटचा प्रश्नाचा, दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येमध्ये समावेश होण्यासाठी किती कॅलरीजची आवश्यकता आहे. आता लोकसंख्येमध्ये समावेश होण्यासाठी, दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येमध्ये समावेश होण्यासाठी किती कॅलरीजची आवश्यकता आहे. आता या ठिकाणी पहा, आहारातून 2400 कॅलरीजपेक्षा कमी असेल तर तो दारिद्र्य रेषेखाली, 2400 कॅलरीज ठरवली.
2400 कॅलरीज असेल तर दारिद्र्य रेषेच्या वर ग्रामीण भागातील व्यक्ती, 2400 कॅलरीजपेक्षा कमी असेल तर तो दारिद्र्य रेषेच्या खाली. अशा प्रकारे हे आपला चौथा भाग दारिद्र्य आणि बेरोजगारी या प्रकरणामधील. आता आपण या प्रकरणाच्या ज्या महत्त्वाच्या समित्या आहेत, नियोजन आयोगाने नेमलेल्या समित्या, त्या समितींचा विचार करणार आहोत. YK अलग समिती, DT लकडावाला समिती, सुरेश तेंडुलकर समिती, C रंगराजन समिती यांचा आपल्याला सविस्तर चर्चा करावी लागते. त्याचा आपण उद्यापासून सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.